नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर काठपदर साडीवरती कोणती डिझाईन करू असा प्रश्न पडला असेल तर ही डिझाईन फक्त तुमच्यासाठीच आहे. आजचा व्हिडिओसुद्धा फक्त तुमच्यासाठीच आहे. तर बघा, मी काठपदर साडीवरती पानगळ्याचा आकार दिलेला आहे. अस्तर जे आहे ते आपण कट करून घेतलेला आहे आणि काठपदराच्या ब्लाऊज पीसचा जो कपडा होता तो असा आपण खाली सरळ ठेवलेला आहे. त्याच्यावरती अस्तर पिना लावून बघा असं अटॅच केलेलं आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या खालच्या बाजूला आपण एक पाव इंचाची शिलाई देतोय. आता ही शिलाई दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीनं पाव इंचाची शिलाई मारून घ्यायची. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा. त्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर मैत्रिणींनो, आजची डिझाईन जी आहे ती आपण पानगळ्यावरती डिझाईन करणार आहे. खूप सुंदर अशी डिझाईन आपण करणार आहे. तर बघा, आपण गळ्यावरती शिलाई मारून खालच्या बाजूवरती सुद्धा एक शिलाई मारून घेतली होती आणि गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घेतले, ज्यामुळं काय होतं, आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो एकदम सुंदर येणार आहे. शिलाई करताना पण व्यवस्थित येतो. तर बघा, आता आपण कपडा जो आहे तो पलटवून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूवरती एक पाव इंचाची शिलाई मारून घेतो आहे. ही डिझाईन एवढी सुंदर आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, कारण या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला एक नवीन लुक येणार आहे. तर बघा, आता गळ्यावरती सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, ज्यामुळे आपलं अशी शिलाई मारायची की आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही आणि एकदम सुंदर आपलं शेप येणार आहे. तर बघा, आता काय करतो आहे आपण, आपल्या अस्तर जे आपण कटिंग केलेलं आहे त्याच्या साईडवरून आपण शिलाई मारून घेतो आहे, कारण आपलं मापाचा जो ब्लाऊज आहे त्या मापाचा आपण अस्तर कटिंग केलेला आहे आणि मेन फॅब्रिक जे आहे ते एक्स्ट्रा सोडलं होतं. आता मेन फॅब्रिकचा जेवढा काही कपडा एक्स्ट्रा झाला आहे तो आपण कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो मापाचा रेडी झालेला आहे. आता काय करायचं, आपल्याला पाठीमागच्या बाजूला टक्स पॉईंट देतो आहे आपण. हे टक्स पॉईंट जे आहे ते 4.5 ते 5 इंच उंचीचे आणि अर्धा इंच रुंदीचे टक्स पॉईंट आपण घेत असतो. अशा पद्धतीने आपला जो काही मापाचा बॅक पार्ट होता तो रेडी झाला. आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचे. बघा, अस्तरच्या कपड्याचंच मी काय केलेलं आहे, पानगळ्या जे कट केला होता त्याच्याच खालच्या बाजूला एक मार्किंग करून तिरकस त्याचा आकार काढून घेतलेला आहे. आणि आता हा आकार काढून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, तो कपडा थोडासा वाढवून घ्यायचा आहे. त्याचीच आपण याच्यावरती डिझाईन बनवणार आहे. आता असा कपडा आपण कट करून घेतला आहे. आता बघा, साईडने थोडंसं एक अर्धा इंच वाढवून आपल्याला आकार मोठा करून घ्यायचा आहे त्याचा. बघा, आता काठपदराचा आपण उपयोग आता करणार आहे. आता काठ थोडासा शिल्लक होता त्यामुळं आपण काय केलेलं आहे, तर काठपदराची डिझाईन करायला घेतली. आता हा जो आकार आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण फक्त शिलाई मारून घ्यायची. एक बाजू त्याची मोकळी सोडलेली आहे आणि बाकीच्या बाजूवरती आपण कट मारून घेतलेले आहेत. आणि आता तो कट केल्यानंतर हा पॅच जो आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा, ज्यामुळे आपली सरळ बाजू वरती येणार आहे आणि अस्तर जे आहे ते खालती जाणार आहे. आणि अशा पद्धतीने आपला पॅच जो आहे तो सुद्धा रेडी होणार आहे. बघा, आपण काठापदराचा थोडासा तुकडा वापरून हा पॅच तयार केलेला आहे. आता हा पॅच आपण कुठं बसवतो आहे, तर बघा, हा पॅच आपल्याला गळ्याच्या मध्यभागी पानगळ्याचा जिथं शेप आहे तिथं आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी ही डिझाईन आहे. आता याच्यावरती आपण वेगळी डिझाईन बनवणार आहे. तर पुढची डिझाईन आता बघूया. तर बघा, असं 2 ते 2.5 इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे. तिला एका साईडने आपल्याला शिलाई करून घ्यायची. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ही पट्टी काढून घेऊ शकता. तुमचा गळा जेवढा मोठा असेल तेवढी ही पट्टी तुम्हाला काढायची आहे. आणि त्याच्या बाजूच्या आपण काय करणार आहे बघा, आता प्लेटा पाडून घेणार आहे. तर एकदम जवळजवळ अशा प्लेटा पाडायच्या. माझा कपडा जो आहे साडी पैठणी आहे, परंतु एकदम सुळसुळीत असं सिल्क सूत आहे, त्यामुळे अशा प्लेटा तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीत. पण तुमची जर साडी एकदम मऊ सुताची असेल
तर त्याच्या प्लेटा एकदम सुंदर येणार आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या प्लेटेड तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला गळ्यावरती अटॅच करायचं आहे. तर गळ्यावरती काय करायचं आहे, थोडासा गळ्याच्या बाजूला कपडा थोडासा किंचित सोडायचा आहे. एक पाव इंचातलं एक रेषा कमी कपडा असतो ना, तसा तो कपडा गळ्याच्या साईडला सोडायचा आणि नंतर ही आपल्याला प्लेट केलेली जी आपली ही आहे नाडी आहे प्लेटा पाडलेली, ती आपल्याला याच्यावरती अटॅच करायची आहे. गळ्याच्या शेवटपर्यंत ही नाडी तुम्हाला अटॅच करायची. एक्स्ट्रा झालेली नाडी कट करून घ्यायची. तर बघा एकदम सुंदर अशा प्लेटा आपल्या दिसायला लागलेल्या आहेत. आता याच्यावरती आपल्याला लेससुद्धा लावून घ्यायची आहे. तर ही प्लेट झाकण्यासाठी म्हणजे प्लेटाला थोडंसं दोरे वगैरे असतील एक्स्ट्रा, तर ते आपल्याला प्लेटेला कट करून घ्यायचं. त्या फ्रिल डिझाईन एक प्रकारची आपण केलेली आहे याच्यावरती आणि ती आपल्याला कट करून घ्यायची आणि लेस थोडीशी ब्रॉड लावायची, ज्यामुळे आपली प्लेट एखालचे दोरे झाकून जातात. तर बघा अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्टचा गळा एवढा सुंदर रेडी झालेला आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. याच्यावरती तुम्हाला नॉडसुद्धा लावून घ्यायचे आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.